असं होतं की लग्न न करायचं कारणामध्ये असं एक असतं की भूतकाळ तुम्हाला काहीतरी वेगळा अनुभव आला आहे. म्हणजे कॉलेजच्या लाईफमध्ये प्रत्येकाचं क्रश असतं किंवा काहींचे रिलेशनशिप असतात किंवा कोणाला एखादी व्यक्ती आवडत असते आणि ते जुळून येत नाही आणि मग त्याच्यातून बाहेर यायला खूप वेळ लागतो त्यांना आणि मग पुढे हो नाही होण्याचं डिसिजनमध्ये ते अडकून पडतात. तर मग तुम्ही भूतकाळाला विसरून नवीन नातं सुरुवात करताना कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी ठामपणे केल्या पाहिजे? पहिलं म्हणजे भूतकाळ जेव्हा असतो तेव्हा मी जरा म्हणजे तुझा प्रश्न जरी एकच असला तरी मी त्या दोन्ही बाजूनी उत्तर त्याला देईन की समोरच्या व्यक्तीचा भूतकाळ असेल तर मी काय करायला पाहिजे हे पण उत्तर महत्त्वाचं आहे. कारण लग्नाच्या बाबतीत त्यातला पहिला पार्ट म्हणजे माझा काही जर भूतकाळ असेल तर नॅचरली मला काही अनप्लेझंट, नावडते, दुःखदायक असे अनुभव आलेले असतात जे स्वाभाविक आहे आणि ते आलेले असणारच आहेत. ते विसरणं हा थोडासा मी असं म्हणेन की ते थोडंसं अवघड आहे. इट्स नॉट अबाउट फॉरगेटिंग इट, पण या गोष्टी आपल्याबरोबर घडल्या आणि त्या जखमा आता आपल्याला बऱ्या करायच्या आहेत हा थॉट असणं गरजेचं आहे. म्हणजे मला जखम झाली आहे विसरण्याची गरज नाही आहे, कारण कदाचित त्या जखमा झाल्यामुळे मी शिकलो आहे, मला 4 गोष्टी समजल्या आहेत. मी आज आहे तसं असण्यामध्ये माझं ब्रेकअप पण कारणीभूत आहे. नक्कीच. राईट. तर हे अंडरस्टँडिंग डोक्यात ठेवणं गरजेचं आहे की त्यातून मला 4 गोष्टी कळल्या. त्याचबरोबर ही गोष्ट महत्त्वाची आहे की ते बॅगेज घेऊन मला पुढे जायचं नाही आहे, कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे. नक्कीच. प्रत्येक माणूस प्रत्येक काळातही वेगळा आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वी मी जसा होतो तसा आज नाही आहे आणि अजून 5 वर्षानंतर मी तसा नसणार आहे. माझी मतं बदलणार आहेत, माझं अनुभव बदललेले असणार आहेत, त्यामुळे माझं म्हणणं वेगळं असणार आहे, माझं वागणं वेगळं असणार आहे, माझं वयही वाढलेलं असणार आहे, त्यामुळे त्याही गोष्टी बदललेल्या असणार आहेत. सो खूप साऱ्या गोष्टी बदललेल्या असणार आहेतच काळानुसार सुद्धा. त्यामुळे मला माझ्या 22व्या वर्षी जो अनुभव आला होता त्याचं बॅगेज मी 32व्या वर्षी न बाळगणं हे लॉजिकल आहे. आता हे लॉजिक सगळ्यांना पटतं जे या फेजमध्ये असतात. त्यामुळे नुसत्या शाब्दिक लॉजिकनी मी असं सांगितलं म्हणजे आता लगेच लोकांना पटेल आणि झालं बदल झाला असं होतं. वळत नाही असं म्हणतो ना आपण. अशा वेळी मदत घ्या. ओके. आपल्याकडे आपल्याकडे अजूनही काउन्सिलरला भेटणं, थेरपी घेणं या गोष्टींना अनावश्यक टॅबू मानलं जातं. त्या गोष्टी अरे बापरे नको, मला काय एवढा प्रॉब्लेम आहे का म्हणून जायचं का असं मानलं जातं किंवा काय होईल नक्कीच ह्या विचार. तर या गोष्टी बाजूला ठेवा. आणि मी तर म्हणतो की तुम्हाला बॅगेज असो, तुम्हाला निगेटिव्ह मनात विचार असो किंवा नसो, तरी थेरपी घेणं, काउन्सिलरला भेटणं इट्स अ गुड हॅबिट. तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठीचा प्रयत्न करणं म्हणजे हे जिममध्ये जाण्यासारखं आहे की अधूनमधून तुम्ही थेरपीला जाणं, तुम्ही थेरपिस्टशी बोलणं, तुम्ही छान आहात ना. शेवटी आपण आनंदी असू तर आपण आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवू शकणार आहोत. करेक्ट. तर त्या आपल्या जोडीदाराच्या आनंदात आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकणार आहोत, आपण त्याचाही आनंद घेऊ शकणार आहोत. तर ही गोष्ट करण्यासाठी तुम्ही परफेक्ट पाहिजे, तुम्ही हेल्दी पाहिजे आणि त्यासाठी एक्सटर्नल हेल्प घेण्यात काहीही कमीपणा नाही. त्यामुळे थेरपिस्टला भेटा. आणि 99% वेळा तर असं होतं की तुम्हाला फार गंभीर काहीतरी करण्याची गरजही नसते. तुम्ही 1-2 सिटिंग्समध्ये काउन्सिलरशी बोलून तुम्ही खूप नॉर्मल आणि खूप छान प्लेझंट होऊ शकता. तुमचं ते बॅगेज हलकं होऊ शकतं. पण तो एफर्ट घेणं गरजेचं आहे, तो विचार येणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की तिथेच निम्मी लढाई जिंकली जाते की ज्या क्षणाला तुम्ही असं म्हणता की मी एक्सटर्नल मदत घेईन, तेव्हा तुम्ही हे ॲक्सेप्ट करता की ते आहे आणि मी ह्याच्यावर काम करायला तयार आहे. या दोन्ही गोष्टी आहेत की मला ते बॅगेज आहे आणि त्या अनुभवातनं मला बाहेर यायचं आहे आणि मी त्याच्यावर आता काम करायला पण तयार आहे. तर ही मला काम करायला तयार आहे हे इंटेन्शन तुम्हाला निम्मी लढाई जिंकायला मदत करतं. नक्कीच. मग पुढची लढाई सोपीच होते की मला लढण्याची बेसिकली तुमचं इंटेन्शन असलं तर ते हे ना की मनातून तुम्ही लढणार असाल तर खिंड लढवाल तुम्ही, जीव लावून अगदी पूर्णपणे तिथे उभे राहाल दोन्ही तलवारी हातात घेऊन बाजीप्रभू देशपांड्यांसारखे. पण इच्छाच नाही आहे तर तुम्ही पळूनच जाणार आहात. करेक्ट. तर ती खिंड लढवण्यासाठीची इच्छाच महत्त्वाची आहे. ती तुम्हाला तिथे ती त्या पहिल्या ॲक्सेप्टन्समध्ये येईल की मी जाईन थेरपीला, काही हरकत नाही आहे, इट्स ओके, नो वरीज. तर हा ॲटिट्यूड ठेवणं गरजेचं आहे. ती मदत घ्या, त्यामध्ये काही कमीपणा नाही. उत्तम गोष्ट आहे ती, अतिशय चांगली गोष्ट आहे. आपण छान राहतो, जिममध्ये जाऊन व्यायाम करतो तसा मनाचा व्यायाम आहे हा असं म्हणा, आणि त्याने आपण हेल्दी राहतो. तर ती पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट जी मी ॲडिशन केली, तुझा प्रश्न नसला तरी, तर ती अशी की खूपदा प्रश्न येतो की मी मुलाला भेटले आहे किंवा मुलीला भेटले आहे आणि त्याचं किंवा तिचं पास्ट रिलेशन होतं. आता मी लग्नाच्या
प्रोसेसमध्ये त्याच्याकडे कसं बघायचं. ओके. तर या पर्टिक्युलर बाबतीत एकतर मिलेनियल जनरेशन आणि जेनझी अतिशय ओपन आणि फ्री आहेत या बाबतीत. त्या बाबतीत अतिशय कम्फर्टेबलही आहेत की ठीक आहे, होतं, ब्रेकअप झालं, इट्स ओके. इट्स ओके. हे मानण्याकडे कल आजकालच्या मुलामुलींचा आहे, पालकांचा नाही अजून. तर पालकांशी हे बोला की एवढं काही नाही आहे, इट्स ओके, याच्यात एवढं बावरून जायचं कारण नाही जस्ट बिकॉज एखादं रिलेशन तुटलेलं असेल. कधी कधी एंगेजमेंट होऊन तुटलेली असते, पण त्याच्याकडे निगेटिव्हलीच बघण्याची गरज नाही. त्याच्याकडे असंही बघता येतं की नाही जमलं त्यांना आणि त्यांना वेळेत कळलं हे किती चांगलं आहे. तर त्यांनी ड्रॅग नाही केलं, त्यांनी फरफटत नेलं नाही नातं. त्यांना वेळेत कळलं की आपलं नाही जमणार आहे, त्यामुळे ते तुटलं. त्यामुळे ह्याच्याकडे निगेटिव्हलीच बघायची गरज नाही आहे. तर हे मुलामुलींना पटतं बऱ्याचदा, पालकांना हे पटवण्याची गरज आहे. मुलामुलींनी पण सांगावं, आम्ही तर सांगतोच, अशा पॉडकास्टमधनंही ते पोचेल अशी आशा आहे. तर हे महत्त्वाचं आहे. आता मुलामुलींची जी चिंता असते ती कुठल्या पातळीवरती असते की ज्याचं ब्रेकअप झालं आहे किंवा जिचं ब्रेकअप झालं आहे ती व्यक्ती त्या नात्यातून पूर्ण बाहेर आली आहे ना, करेक्ट. त्या नात्यात अजून कुठेतरी